मार्केटमध्ये ट्रेंड आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलचा। तुम्ही शहरात राहत असाल तर रस्त्यांवर आता 10 पैकी 1 तर ईव्ही हमखास दिसते। आता आकडेवारीमध्ये फरक जरी असला तरी त्याची संख्याही दिवसेंदिवस वाढते। वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल अर्थात ईव्ही हा सर्वोत्तम पर्याय वाटतो। आता हे निमित्त जरी असलं तरी खरं कारण आहे ते पेट्रोलचे वाढते भाव आणि खिशाला बसणारी झळ, त्यामुळे लोक ईव्हीकडे वळतायत। पण खरंच ईव्ही भविष्यातील मोबिलिटीचं सोल्युशन ठरणार आहे का? सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? काय होऊ शकतं आणि ईव्ही घेणं खरंच फायद्याचं आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजेच ईव्ही अर्थात बॅटरीवर चालणारी गाडी घेणं म्हणजे 10 वर्षांपूर्वी अतिशयोक्ती वाटत होती, कारण इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची मागणी सातत्याने वाढत होती। पण भारतामध्ये कोविड नंतर ईव्ही हा केवळ चर्चेचा विषय न बनता त्याबाबत जागरूकता निर्माण व्हायला सुरुवात झाली। 2020 पासून लोकांना ईव्ही घेण्याकडे कल वाढला। टाटा मोटर्स, टीव्हीएस, बजाज या पारंपरिक वाहन उत्पादकांसोबतच ओला इलेक्ट्रिक, एथर यांच्यासह अनेक ईव्ही स्टार्टअपने या क्षेत्रामध्ये एंट्री मारली, ज्यात 2 व्हीलर आणि 3 व्हीलरची संख्या जास्त आहे। नव्या डिझाईन आणि फीचर्सच्या ईव्ही मार्केटमध्ये सध्या आहेत। पण आयसीव्ही म्हणजेच आपल्या इंधनाच्या गाड्या आणि ईव्हीच्या किमतीमध्ये सुरुवातीपासूनच मोठा फरक आहे, त्यामुळे ईव्हीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता। त्यामुळे या गाड्यांना वापरायला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं फेमा योजना जाहीर केली। ईव्हीवर सबसिडी मिळत असल्यानं खरेदीचे प्रमाण वाढलं, त्यामुळे 2021, 2022 आणि 2023 या सलग 3 वर्षात ईव्हीची मागणी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगाने वाढली। संख्येचा विचार केला तर 2023 मध्ये 15.5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली। आधीच्या वर्षाच्या तुलनेत 50% वाढ नोंदवली गेली। 2022 मध्ये 10.25 लाख ईव्हीची विक्री झाली। 2021 मध्ये देशाच्या एकूण वाहन विक्रीमध्ये ईव्हीचा टक्का हा 1.75% इतकाच होता आणि तो 2023 मध्ये 6.38% पोहोचला। यातूनच ईव्हीची विक्रीची मागणी वाढल्यानं लक्षात घेता केंद्र सरकारच्या वाहन वेबसाईटवरील आकडेवारीनुसार भारतात 2023 मध्ये 72,321 चारचाकींची नोंदणी झाली, तर 2022 मध्ये हेच प्रमाण 32,260 एवढं होतं। आता ईव्ही घ्यायची का नाही, तर ईव्ही माझी गरज आहे का लक्झरी, हा प्रश्न स्वतःला आधी विचारला पाहिजे। 1.5 लाख रुपयांचं बजेट असल्यास इलेक्ट्रिक गाडी अफोर्डेबल वाटू शकते, पण ती खरंच अफोर्डेबल आहे का याचं व्यावहारिक गणित केलं पाहिजे। डेली कम्युटिंग 40 ते 50 किलोमीटर असेल तर इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत 6 वर्षांनी ब्रेक इव्हनला येऊ शकते। ईव्हीला मेंटेनन्स नाही असं सांगितलं जातं, पण ते अर्धसत्य आहे। ईव्हीची बॅटरी खराब झाल्यास बदलण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही आणि बॅटरीची किंमत ही गाडीच्या किमतीच्या किमान अर्धी असते। बॅटरी लाईफ ठरलेली असल्यामुळे कंपन्या देखील एक विशिष्ट कालावधीसाठी म्हणजेच 5 ते 8 वर्ष किंवा काही लाख किलोमीटरपर्यंतची बॅटरी लाईफ देतात। त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण गाडीच्या एकूण किमतीच्या 50 ते 60% किंमत बॅटरीची आहे। बॅटरीप्रमाणे चार्जरची किंमतही माहिती करून घेणं आवश्यक आहे, कारण ती शेवटी इलेक्ट्रिक वस्तूच आहे आणि त्याला सुद्धा वॉरंटी आहे। फास्ट चार्जरला किंमतही जास्तच मोजावी लागते। इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीचे आयुष्य चार्ज आणि डिस्चार्ज सायकलवर अवलंबून आहे। म्हणजे समजा तुम्ही बाहेरून 40 किलोमीटर जाऊन आलात आणि तुम्हाला परत 100 किलोमीटर जायचे। आधीच्या वापरामुळे बॅटरी गरम झाली असताना अतिरिक्त किलोमीटर रनिंगसाठी बॅटरी चार्ज करणं गरजेचं आहे। अशा वेळी तुम्ही बॅटरी लगेच चार्ज केली तर बॅटरीवर हळूहळू परिणाम होऊ शकतो। महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक गाडीला रिसेल किंमत किती मिळणार याचाही विचार खरेदी करताना केला पाहिजे, कारण मोबाईलप्रमाणे इलेक्ट्रिक गाड्यांची टेक्नॉलॉजी भविष्यात सुधारणार आहे, तसंच कंपन्यांमधील स्पर्धा वाढणार आहे, त्यामुळे याचा परिणाम रिसेल व्हॅल्यूवर देखील होणार आहे। आता सगळ्यात मोठा फरक हा किमतीचा आहे, कारण की नॉर्मल दुचाकी जर पाहिली तर ईव्हीची किंमत ही 1.40 लाख ते 1.75 लाख इतकी आहे। या दुचाकी 80 ते 180 किलोमीटर जाऊ शकतात असल्याचा दावा कंपन्या करतात, मात्र प्रत्यक्षात ही रेंज कमी असते, त्यामुळे या गाड्यांना सारखं चार्ज करावं लागतं। ईव्हीची बॅटरी आणि चार्जर यांची रिप्लेसमेंट कॉस्ट देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। आता ईव्हीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे महागड्या पेट्रोलची बचत होतं, पण जसं की पेट्रोल डिझेल तुम्हाला कुठेही सहज मिळू शकतं, पण भारतात अजूनही चार्जिंग स्टेशन म्हणावी तशी नाहीयेत। त्यामुळे तुम्ही लांबच्या प्रवासावर असाल आणि बॅटरी अचानक बंद पडली तर मोठी पंचायत होते। ईव्हीसाठी फास्ट चार्जिंग स्टेशनची जाळं जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत लांब अंतरावर ईव्ही वापरण्यात मर्यादा येतात, त्यामुळे आपण लांबच्या प्रवासासाठी ईव्ही घेऊन जाऊ शकत नाही। आणि महत्त्वाचा मुद्दा हा सेफ्टीचा आहे, कारण ईव्हीच्या अनेक 2 व्हीलर्स या जळताना आपण पाहिलेल्या आहेत। आता त्यात बदल कंपन्या करतायत, पण अजूनही फायर होण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाहीये, त्यामुळे लोक देखील याचा विचार करतात। कंपन्यांच्या पातळीवर देखील ईव्हीबाबत संशोधन सुरू आहे। ईव्हीचा विमा आणि कर्जाचा खर्च आयसीव्हीपेक्षा अधिक आहे। भारतातील एकूण परिस्थिती पाहता ईव्हीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर मॅन्युअर व्हायला काहीसा कालावधी लागणार आहे। डिझेल गाडीमुळे प्रदूषण सर्वाधिक आहे, त्यामुळे यावर सध्या तरी सोल्युशन म्हणून कंपन्यांनी हायब्रिड वाहनं दाखल करायला सुरुवात केली आहे। आता टोयोटा आणि मारुती आघाडीवर असून होंडा आणि सिटीने देखील हायब्रिड मॉडेल दाखल केलेले आहे।
हायब्रिडमध्ये पेट्रोल आणि बॅटरीचा वापर होतो. गाडी ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत बॅटरीवर चालते आणि त्यापुढे पेट्रोलचा वापर करतो. पण तरी ईव्ही तंत्रज्ञान पूर्ण विकसित होईपर्यंत हायब्रिडचा पर्याय व्यवहार्य ठरू शकतो. दुचाकींमध्ये हायब्रिड तंत्रज्ञान कधी येईल हे सांगणं सुद्धा कठीण आहे. मात्र एकदा चार्ज केल्यावर किमान 350 किलोमीटर अंतर जाणारी ईव्ही दुचाकी जास्त प्रॅक्टिकल वाटते. फुल चार्जमध्ये 200 किलोमीटर व त्यापेक्षा जास्त अंतर जाणारी ईव्ही होंडा, हाच यमाहा यांच्याकडून दाखल होऊ शकते. पण तुर्तास तरी प्रमुख कंपन्यांकडून ईव्ही दाखल होण्याची वाट पाहणं हाच योग्य पर्याय आहे. त्यामुळे ईव्हीचे यश पायाभूत सुविधा अर्थात चार्जिंग स्टेशन, अर्थसहाय्य, बॅटरीच्या कमी किमती होतात आणि कंपन्या किती प्रोडक्ट दाखल करतात यावर अवलंबून आहे. ही माहिती दिली होती ओंकार भिडे यांनी, जी तुम्ही सकाळच्या वेबसाईटवर देखील पाहू शकता. आणि तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.